तर मित्रांनो, आपलं जो फर्स्ट लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण टाईप ऑफ डोसेस फॉर्म पाहिले, सॉलिड, लिक्विड आणि सेमी सॉलिड. तर सॉलिडमध्ये जो पहिला पार्ट होता युनिट डोसेस फॉर्म आणि त्यामध्ये टॅबलेट, तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत पुढे. तर पुढे बघूया आपण टॅबलेट. टॅबलेट इज डिफाईन ॲज कॉम्प्रेस सॉलिड dosage form containing medicament with or without the addition of excipient or diluents. Additives or excipient are mainly incorporated to enhance physical appearance, stability, disintegration or breakup of tablet after administration. याचं जर आपण डेफिनेशन जर बघितली तो कॉम्प्रेस सॉलिड डोसेज फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकामेंट्स यूज पण करता येत आणि नाही पण, विथ ऑर विदाऊट द ॲडिशन ऑफ एक्सिपियंट अँड डायलुएंट्स. आणि ॲडिटिव्ह ऑर एक्सिपियंट आर मेनली इनकॉर्पोरेटेड टू इन्हान्स फिजिकल ॲपिअरन्स, स्टॅबिलिटी, टॅबलेटची स्टॅबिलिटी काय आहे, डिसइंटिग्रेशन और ब्रेकअप ऑफ टॅबलेट आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन. जेव्हा आपण टॅबलेट घेतो त्याच्यानंतरचं जे आहे ब्रेकअप त्यासाठी. तर टॅबलेटचे ॲडव्हान्टेजेस, फर्स्ट आहे कॉस्ट इज लोवेस्ट, त्यानंतर इझिएस्ट अँड चीपेस्ट, इझी टू स्वॅलो, सस्टेन रिलीज प्रोडक्ट इज पॉसिबल आहे, एंटेरिक कोटिंग. अदर डिसएडवांटेजेस, टॅबलेट्स आर डिफिकल्ट टू स्वॅलो इन केस ऑफ चिल्ड्रन अँड अनकॉन्शियस पेशंट. नेक्स्ट आहे इट इन्व्हॉल्व्स इन्क्रीज लेवल ऑफ प्रोडक्ट लॉस ड्युरिंग प्रोसेसिंग. जेव्हा आपण टॅबलेटचं प्रोसेसिंग होतं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं लॉस होतं आहे प्रोडक्टचं. तर टॅबलेटचे आता टाईप बघायचे तर टाईप्स ऑफ टॅबलेट बघायचे आपल्याला. टॅबलेट इंजेस्टेड ओरली, जे टॅबलेट आपण ओरली घेतो आहे. त्यानंतर आहे ओरल कॅव्हिटी, त्यानंतर आहे ॲडमिनिस्टर बाय अदर रूट. ओरल आणि ओरल कॅव्हिटी सोडून अदर रूट कुठले आहेत, आणि सोल्युशन्स. तर हे 4 आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे ओरली जे घेतो आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रेस, मल्टिपल कॉम्प्रेस, एंटेरिक कोटेड, चिवेबल, फिल्म कोटेड, शुगर कोटेड, कंट्रोल टॅबलेट. आता पुढे ओरली बकल, सबलिंग्वल, ट्रोचेस, लोजेंजेस अँड डेंटल कोन. तर आता पुढे ॲडमिनिस्टर बाय अदर रूट, दोन्ही सोडून अदर रूट आहे इम्प्लांट, टॅबलेट इम्प्लांट केलं जातं, और डिपोट टॅबलेट. आणि नेक्स्ट आहे वजायनल टॅबलेट. आता सोल्युशनमध्ये इफरवसंट, डिस्पेन्सिंग, हायपोडर्मिक अँड टॅबलेट ट्रायच्युरेट. पुढे आता पहिला आपला जो आहे तो आहे हा टॅबलेट इंजेस्टेड ओरली. फर्स्ट आहे कॉम्प्रेस टॅबलेट. तर कॉम्प्रेस काय असतं की कॉम्प्रेस ए मिक्सचर ऑफ ॲक्टिव्ह सबस्टन्स अँड एक्सिपियंट युजली इन पावडर फॉर्म, कॉम्प्रेस इन कॉम्पॅक्ट फॉर्म. एक्झाम्पल पॅरासिटामॉल. आता पॅरासिटामॉल टॅबलेट आपण आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे, जे की डोलो आणि सुमो या नावाने ओळखले जाते आणि सगळीकडे वापरले जाते जास्त प्रमाणात. पॅरासिटामॉल सगळ्यांना माहिती आहे. सेकंड आहे मल्टिपल कॉम्प्रेस टॅबलेट, प्रिपेअर टू प्रोड्यूस रिपीट ऑर प्रोलॉंग ॲक्शन ऑफ ड्युरेशन. रॅन्युलिझिन त्याचं एक्झाम्पल आहे, जास्त वेळ त्याची ॲक्शन असते ड्रगची. पुढे आहे मल्टिपल लेयर, त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त लेयरमध्ये कॉम्प्रेस केलेलं असतं, त्याला कंट्रोल रिलीज टॅबलेट असं सुद्धा म्हणलं जातं. आता पुढे आहे एंटेरिक कोटेड. आपण मगाशी जे पाहिलं एंटेरिक कोटेड, तर त्याच्यामध्ये विषय असा आहे की डिझोल्युशन होतं स्टोमॅकमध्ये पण डिझॉल्व होतं इंटेस्टाईनमध्ये, त्यामुळे त्याला डिले रिलीज टॅबलेट असं म्हणतात. तर त्याचं एक्झाम्पल आहे एंटेरिक कोटेड बिसाकोडाईल टॅबलेट. आता नेक्स्ट आहे सस्टेन रिलीज. दिस टॅबलेट आर डिझाईन टू प्रोव्हाइड मेडिकामेंट फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम इन अ कंट्रोल्ड मॅनर, ऑल्सो नोन ॲज कंट्रोल रिलीज टॅबलेट. म्हणजे हे कसं असतं सस्टेन रिलीज, म्हणजे त्याचा एक टाईम पिरियड दिलेला असतो, त्या टाईम पिरियडमध्ये ते डिझॉल्व होतं. नेक्स्ट आहे शुगर कोटेड. शुगर कोटिंग इज मस्ट युज्ड टू मार्क अनप्लेझंट टेस्ट अँड ओडर ऑफ सम ड्रग्स. तर शुगरची कोटिंग दिलेली असते टॅबलेटला. नेक्स्ट आहे फिल्म कोटिंग. दिस टॅबलेट आर कोटेड विथ थिन पॉलिमर लेअरनी त्याला कोट केलेलं असतं. नेक्स्ट आहे चिवेबल टॅबलेट, डिझाईन टू प्रोसेस बाय चिविंग टू फॅसिलिटेट रिलीज ऑफ द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. त्याच्यामध्ये हे पहिला आहे मॅनिटॉल इज मोस्ट युजली एक्सिपियंट इन चिवेबल टॅबलेट. एक्झाम्पल आहे विटॅमिन सी टॅबलेट. मॅनिटॉल हा यूज होतो चिवेबल टॅबलेटमध्ये. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे टॅबलेट्स यूज इन ओरल कॅव्हिटी. फर्स्ट आहे बक्कल टॅबलेट्स. आता बक्कल टॅबलेटमध्ये इन्सर्टेड इन बक्कल पाऊच, गालाच्या तिथे आपण टॅबलेट लावू शकतो. आणि तर त्याचं एक्झाम्पल आहे कोरलन आणि व्हेंटोरा. सबलिंग्वल टॅबलेट, सबलिंग्वल मेडिकेशन आर प्लेस्ड अंडर द टंग. नायट्रोग्लिसरीन, लोराटायडिन टॅबलेट.
नायट्रोग्लिसरीन जेव्हा आपल्या अटॅकच्या वेळेस यूज होती, कॅड किंवा अंजायनामध्ये पण यूज होते नायट्रोग्लिसरीन. नेक्स्ट आहे टॉर्चेस अँड लोजेंजेस. टॉर्चेस इज अ स्मॉल हार्ड टॅबलेट डिझाईन टू डिझॉल्व स्लोली ओव्हर 30 minutes ऑर सो व्हेन प्लेस्ड अंडर द टंग. आणि लोजेंजेस पण तसंच आहे, सॉलिड डोसेस फॉर्म आहे डिझॉल्व स्लोली इन टू स्टमॅक. डेस्लिम आणि विक्स आपल्याला जेव्हा सर्दी झाली असेल तेव्हा आपण याचा यूज केलेला आहे. पुढे आहे डेंटल कोन. दिस टॅबलेट आर युजली ॲट द टाईम ऑफ टूथ एक्स्ट्रॅक्शन. जेव्हा टूथचं एक्स्ट्रॅक्शन करतं त्यावेळेस हे यूज केलं जातं स्मॉल कॅव्हिटीमध्ये. पुढे आहे थर्ड रूट आहे आपला ऑदर रूट. तर तो इम्प्लांटेबल टॅबलेट इम्प्लांट केलं जातं कुठे, तर स्किनच्या मध्ये, अंडर द स्किन ऑर इन्सर्टेड सबक्युटेनियसली बाय मीन्स ऑफ मायनर सर्जिकल ऑपरेशन अँड आर स्लोली ॲब्सॉर्ब्ड. नेक्स्ट आहे वजायनल टॅबलेट. वजायनल टॅबलेट इज इन्सर्टेड डायरेक्टली इन टू द वजायना. इन्फेक्शन्स कॅन बी ट्रीटेड विथ वजायनल टॅबलेट विच डिझॉल्व इन द वजायना. क्लोट्रिमॅझोल वजायनल टॅबलेट हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता नेक्स्ट आहे सोल्युशन. सोल्युशनमध्ये काय आहे, पहिला एपरवेसन टॅबलेट. एपरवेसन टॅबलेटमध्ये आपण बघू शकतो कन्व्हेन्शनली कॉम्प्रेस टॅबलेट आहे, लिबरेटिंग कार्बन डायऑक्साईड गॅस वेन दे कम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. तर ॲस्पिरिन जेव्हा आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपण ते पाहिलंच असेल. दुसरं आहे डिस्पेन्सिंग. स्ट्रेप्सिल्स जेव्हा आपण यूज केलेलं आहे सगळ्यांनीच. कॉम्प्रेस टॅबलेट्स कंटेनिंग लार्ज क्वांटिटी ऑफ ड्रग युजली यूज बाय डिस्पेन्सिंग फार्मासिस्ट इन कंपाऊंडिंग प्रिस्क्रिप्शन. पुढचं आहे हायपोडर्मिक. वॉटर सोल्युबल आहे. पुढं हायपोडर्मिक म्हणलं तर वॉटर सोल्युबल असतं. स्पेसिफिक अमाऊंट ऑफ मेडिकेशन. नेक्स्ट आहे ट्रायच्युरेट सिलेंड्रिकल मिक्स विथ कॉम्बिनेशन ऑफ सुक्रोज अँड लॅक्टोज नायट्रोग्लिसरीन टॅबलेट. आता पुढे आहे टॅबलेट एक्सिपियंट. टॅबलेट एक्सिपियंट हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आपले जे फार्मासिस्टचे एक्झाम असतात त्याच्यामध्ये ह्या एवढ्या पार्टमधनं एक क्वेश्चन फिक्स असतो. तर पहिला आहे डायल्युएंट. तर डायल्युएंटचं यूज काय आहे, बल्क यूज करणं. एक्झाम्पल विचारू शकतात आणि कधी हे एवढं देतात की यूज टू इन्क्रीज बल्क. तर ऑप्शनमध्ये डायल्युएंट, लुब्रिकंट, डिसइंटिग्रेट असं देतात. तर एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचे आणि थेरॉटिकल पार्ट पण. तर बाइंडर आणि ॲडेझिव्ह. बाइंडर काय करतं, बाइंड करतं कोहेजिव्ह क्वालिटीने. जेवढे जास्त बाइंडर यूज करतो आपण तेवढे टॅबलेट हार्ड होती. तर याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, एक आहे ड्राय आणि एक सोल्युशन. ड्रायमध्ये येतं सेल्युलोज डेरिव्हेटिव्स किंवा क्रॉस लिंक PVP आणि सोल्युशनमध्ये येतं स्टार्च, सुक्रोज, जिलेटिन, अकॅशिया, ट्रॅगॅगन. आता पुढे डिसइंटिग्रेंट. डिसइंटिग्रेंट काय करतं, फॅसिलिटेट ब्रेकिंग अप टॅबलेट इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर इन GIT. जेव्हा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं GITमध्ये तेव्हा टॅबलेट ब्रेक होतं. तर त्याचे दोन आहेत. फर्स्ट आहे स्वेलिंगने होतं आणि दुसरं एपरवेसन. स्वेलिंग म्हणजे स्टार्च जास्त प्रमाणात यूज होतो, मिथाइल सेल्युलोज आणि बेंटोनाइट. बाय एपरवेसन सोडियम बायकार्बोनेट, सिट्रिक ॲसिड अँड टार्टरिक ॲसिड. पुढे आहे लुब्रिकंट. रिड्युसेस फ्रिक्शन कमी करतं बिटवीन वॉल ऑफ टॅबलेट अँड वॉल ऑफ डाय ड्युरिंग टॅबलेट इजेक्शन. तर त्याचं एक्झाम्पल आहे कॅल्शियम स्टिरेट, फ्युमरिक ॲसिड, स्टार्च, स्टेरिक ॲसिड. तुम्ही म्हणताल आता स्टार्च सगळीकडेच दिसते, आपल्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये दिसते. तर स्टार्च हे मोस्ट यूज होणारं एक्झाम्पल आहे. अँटी ॲडेरंट्स हे काय करतं, ॲडेजन प्रिव्हेंट करतं टॅबलेटसाठीचं जेव्हा डाय आणि पंचेससाठी. लिक्विड पॅराफिन, मॅग्नेशियम स्टेरेट ॲसिड. नेक्स्ट आहे ग्लायडंट. इंटरपार्टिकल फ्रिक्शन इम्प्रूव्ज द रेट ऑफ फ्लो टॅबलेट ग्रॅन्युलेशन. हे काय करतं, फ्रिक्शन कमी करतं, रिड्यूस इंटरपार्टिकल फ्रिक्शन कमी करते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे स्टार्च, टाक, मॅग्नेशियम सिलिकेट, मॅग्नेशियम ऑक्साईड, सेल्युलोज आणि कॅल्शियम सिलिकेट. दुसरं आहे कलरिंग एजंट. कलरंट्स आर ऑब्टेन्ड इन टू फॉर्म, डाय आणि लेक. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ब्रिलियंट ब्ल्यू आणि इंडिगो टाईम. पुढे आहे स्वीटनिंग एजंट. स्वीटनिंग एजंट काय करतं, स्वीटनेस प्रोव्हाइड करतं. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघू शकतो सायक्लामेट जे की 20 to 50 टाईम स्वीटर आहे. मॅनिटॉल आपण मागे पाहिलं, मॅनिटॉल च्युएबल याच्यामध्ये यूज केलेलं आहे. हे 72 टाईम्स असतं. सॅकॅरिन कार्सिनोजेनिक आहे 500 टाईम्स. ॲस्पार्टेम नॉन कार्सिनोजेनिक, तर कार्सिनोजेनिक हे एक आहे आणि हा ॲस्पार्टेम नाही आहे 200 टाईम्स आहे. आणि हे आहे एस सल्फेट 200 स्वीटर दॅन सुक्रोज. आता नेक्स्ट आहे फ्लेवरिंग एजंट. प्रोव्हाइड्स फ्लेवर्स टू द टॅबलेट लाईक बिटर, साल्टी, सोअर अँड स्वीट. व्हॅनिला, वाईल्ड चेरी, फ्रूट, बिअर, लिक्विड्स. आता कॅप्सूल इथेचा स्टार्ट झाला आहे, पण अजून काही पार्ट बाकी आहे. आपल्या दुसरं बुक आहे आपल्याकडे, तर त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे डायल्युएंटचं. ते आपण बघूया पुढे.